नमस्कार, मी प्रशांत पवार तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। माननीय अर्थमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी तात्काळ एक मोठी घोषणा केलेली आहे। ही मोठी घोषणा आहे त्यावर आपण पाहणार आहोत। या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी 3700 कोटी रुपयांचा चेक दिलेला आहे, म्हणजेच 3700 कोटींच्या चेकवर सही पण झालेली आहे आणि तो चेक दिलेला आहे। आता आजपासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की किती पैसे येणार आहेत, म्हणजेच 2100 रुपये येणार की 1500 रुपये येणार आहेत। तर आत्ताचा हप्ता हा 2100 येणार नाही, आत्ताचा हप्ता हा 1500 रुपयेच येणार आहे आणि जी 600 रुपये वाढ होणार होती ती एप्रिलनंतर मिळणार आहे। यासोबतच महिलांना एक दुःखाची बातमी पण आहे, ती पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात, त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। योजनेच्या संदर्भात जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिलेली आहे। आता या माहितीनुसार तुम्हाला पैसे केव्हा जमा होतील तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळणार आहे, असं बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं। म्हणजे 26 जानेवारीच्या आधीच महिलांना पैसे जमा होतील असं मंत्री महोदय यांनी सांगितलं आहे। आज सोमवारी बँका सुरू राहतात, म्हणजेच आजपासूनच तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। आता अर्थमंत्र्यांनी ही एक मोठी घोषणा केली आहे, त्यावरही आपण बोलणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा। या संदर्भात आर्थिक नियोजन आम्हाला अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाले, त्यामुळे जानेवारी महिन्याच्या लाडक्या बहिणींना लाभ देण्यास 26 जानेवारीच्या आधी सुरुवात करणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती। यावर आता स्वतः राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की माझी लाडकी बहीण ही योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये चालू राहणार आहे, ही योजना बंद होणार नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला कोणी सांगत असेल की ही योजना बंद होईल, ती बंद होणार आहे, हे काळजी करू नका। त्याचा लाभ फक्त गरजू महिलांना मिळाला पाहिजे। जी महिला श्रीमंत आहे, टॅक्स भरतात, ज्या नोकरी करतात त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार आहे। या योजनेच्या काही अटी आहेत, त्यानुसार त्यांचं उत्पन्न 25 लाखाच्या वर जात आहे, त्यामुळे त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच 26 तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा 7वा हप्ता जमा होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले। आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, मात्र तोपर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार आहेत असं त्यांनी देखील म्हटलेले आहे। आता आपण लाडकी बहीण योजनेची पात्रता आणि अटी पाहणार आहोत। त्यामुळे पहिली अट आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। दुसरी अट म्हणजे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, अशा पद्धतीचे नियम आहेत। दुसरं म्हणजे या योजनेसाठी वयाची मर्यादा आहे, ती म्हणजे 21 वर्ष ते 65 वर्षापर्यंत तुम्हाला लाभ मिळत राहील। तसेच लाभार्थ्याकडे स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे एकमेकांशी लिंक असायला हवे आणि जे आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी सुद्धा लिंक असायला गरजेचं आहे। तसेच लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 25 लाखांपेक्षा जास्त नसावं। 25 लाखांपेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। आणि जर तुम्हाला केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या अधिक विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता आणि तिथे तुम्हाला सर्व योजनांबद्दल माहिती मिळेल। धन्यवाद।